तर हा क्रॉफर्ड डब्ल्यू लॉंग आहे. तर हा कुठे गेला आपला. तर याने मॉर्टनच्या आधी ऑलरेडी इथर सक्सेसफुली वापरला होता, डॉक्युमेंटेड पण होता, परंतु याला कधी क्रेडिट नाही मिळालं. इवन याच्यासोबतच्या लोकांनी ॲडिशनली इथर वापरलेला होता, परंतु याला कधीच मिळालं नाही. म्हणून याचं नाव आहे लॉंग. ही लॉंगड फॉर द क्रेडिट, पण त्याला कधी नाही मिळालं. कावळ्यासारखा तो फोर्डवर बसून ओरडत राहिला, मला क्रेडिट द्या, मला क्रेडिट द्या. त्याला जन्मभरात क्रेडिट मिळालेलं नाही आहे. हा अमेरिकेत होता, हा इंग्लंडमध्ये होता. तर इंग्लंडवाल्याने बाजी मारली, अमेरिकन हारला. तर बाकी याच्या लाईफबद्दल असं काही लिहिलं नाही आहे. सर्जन होता जॉर्जियामध्ये. दोघांचा टाईम पण सेम आहे, 15 आणि 78, 19 आणि 68. पण याला क्रेडिट नाही मिळाला. ही वॉज सर्जन प्रॉपर, मॉर्टन वॉज डेंटिस्ट अँड फिजिशियन. तर या लोकांनी इथर आणला. तर हे नंतर हा सिम्पसन आला. सिम्पसन हा त्याच्या नावातच सन आहे. हा ऑब्स्टेट्रिशियन होता, सर्जन होता, यंग सिम्पसन, जेम्स यंग सिम्पसन. तर हा ऑब्स्टेट्रिशियन आहे आणि याला बाकीच्या पण गोष्टींमध्ये भरपूर सारा इंटरेस्ट होता. आर्किओलॉजी असेल, हॉस्पिटल डिझाईन, आणि हॉस्पिटल डिझाईनवरूनच हा इन्फेक्शन भरपूर करत होता. प्युरपेरियम सेप्सिस, कारण की ऑब्स्टेट्रिशियन होता. तर हा म्हणत होता की बाबा प्रत्येकाने आपापल्या घरीच डिलेवरी करा, हॉस्पिटलमध्ये राहिल्यामुळे इन्फेक्शन होते. तर हे त्याचे, आणि आर्किओलॉजीमध्ये इंटरेस्ट होता त्याला. तर याने बाकी पण वुंड हिलिंगसाठी ॲक्युप्रेशर काढलं होतं काहीतरी. सो याला इथर माहिती होता आणि याने मग इथर ऑफ प्रॅक्टिसमध्ये चालू केला. तर आणि क्लोरोफॉर्म पण चालू केला, हे इथं मेन्शन नाही आहे. आणि हा खूप ॲग्रेसिव्ह होता. तर याने भरपूर सारं डॉक्युमेंटेशन करून ठेवलं होतं आणि पब्लिकेशन करून ठेवलं होतं. तर याचं पब्लिकेशन भरपूर आहे. तर ऑप्समध्ये त्या काळात कन्सेप्ट होती, आता मला ऑप्समध्ये काय स्पेशल आहे एवढं, तर त्या काळात ख्रिश्चन कन्सेप्टमध्ये असं होतं की चाइल्ड लेबर पेन नॅचरल आहे, ते तुम्ही अवॉइड नाही करायला पाहिजे. पण हा बोलला नाही बाबा, इतकं पेन होतं, हे द्यायलाच पाहिजे. तर त्याच्यामुळे याने मग चालू केलं इथर आणि इवन क्लोरोफॉर्म पण. तर क्लोरोफॉर्मचं कंपॅरिझन याने सक्सेसफुली केलं आणि याने दाखवून दिलं की क्लोरोफॉर्म बेटर आहे. तर क्लोरोफॉर्मचा ॲडव्हान्टेज आहे की हे आहे स्वीट स्मेलिंग आहे. इथर आपल्याला माहिती आहे, इथरच्या फ्लेम्स इरिटेटिंग असतात, एअरवे इरिटेशन करतात आणि फ्लेमेबल पण आहे. क्लोरोफॉर्म त्या मानाने स्वीट स्मेलिंग आहे आणि फास्टर आहे, शॉर्टर इंडक्शन आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये पण काम करतो. तर हा जेम्स सिम्पसनने केलं होतं आणि व्हिक्टोरियावर आपण येऊ. मग त्याच्यात बोलला की हा बघा पोटंट आहे, स्मॉल क्वांटिटी लागतात, फास्ट आहे, कंप्लीट आहे, परसिस्टंट आहे, आणि प्लीजंट आहे, स्वस्त पण आहे, इन्फ्लेमेबल पण नाही आहे. तर द्यायला पण ॲडमिनिस्टर करायला इझी आहे, रिजनेबली सेफ आहे, रिलॅक्सेशन पण चांगलं पडतं. तर ही साईड क्लोरोफॉर्म इज बेटर वे. तर याने क्लोरोफॉर्म आणला आणि हा याचाच कंटेम्प्ररी आहे. बघा 1813, 1858 हे दोन्ही कंटेम्प्ररी आहे. जॉन स्नो हा व्हिक्टोरियाचा पर्सनल फिजिशियन आणि ॲनास्थेटिस्ट होता. तर हा ॲनास्थेशिया, याने क्लोरोफॉर्म आणला, पण याने त्याच्यामुळे याला पण माहिती होतं. आणि स्नो आपल्याला माहिती आहे एपिडेमॉलॉजीमध्ये होता, त्याच्यामुळे याच्या हायजीनच्या कन्सेप्ट्स आहेत. फादर ऑफ एपिडेमॉलॉजी आहे, कॉलरा आउटब्रुकमध्ये आहे हा. तर क्लोरोफॉर्म याला माहिती होता. याने एका मुलीवर ट्राय केला, मुलगी मेली, पण याचा पेपर पब्लिश झाला. तर हे लोक पेपर लिहिण्यात हुशार होते. तर मेली, पण त्याच्यामुळे मग त्याने स्टेजेस ऑफ डिग्रीज ऑफ ॲनास्थेशिया केलं. नंतर इथरच्या पण त्याने मग हे बनवले, इन्हेलर, इथरचा इन्हेलर बनवला ॲक्युरेट डिलेवरी करण्याकरता. नंतर पुन्हा नवीन इथर इन्हेलर विथ वॉल्व्स बनवला काहीतरी. आणि क्लोरोफॉर्म याला माहिती होता, त्याच्यामुळे क्वीन व्हिक्टोरियाचा हा पर्सनल फिजिशियन असल्यामुळे क्वीन व्हिक्टोरियाने बोलवला 8वं चाइल्ड त्याचं प्रिन्स लिओपार्ड डिलेवरी करण्याकरता. तिला खूप पेन होतं. त्या काळातही चर्चकडनं विरोध होता, परंतु त्याच्यामुळे हा स्वतःहून जात नव्हता. क्वीनने स्वतः बोलवलं याला किंवा पेन जास्त झाला आहे, ये चुपचाप. नंतर याने क्लोरोफॉर्म नंतर मग ॲमिलिन पण बनवलं याने इन्हेलेशन ॲनेस्थेटिससाठी.
तर स्नो आपल्याला फक्त कॉलरासाठी माहिती आहे. एपिडेमॉलॉजी आणि क्वीन व्हिक्टोरिया आणि क्लोरोफॉर्म या गोष्टींमुळे लक्षात ठेवण्यासारखं आहे. मग ॲडिशनल इथर डिलेवरीसाठी बनवलं त्यांनी. एका मुलीचा जीव गेला. हिला तर त्याने क्लोरोफॉर्मच दिलं होतं. आणि नंतर याने पण स्टेजेस ऑफ ॲनास्थेशिया लिहिले आहेत. काय माहीत नाही आपल्याला. गुडल स्टेजेस माहिती आहे, हे माहीत नाही. नंतर याने एक नवीन उचलून आणलं ॲमिलिन. याचं बाकी अदरवाईज कॉन्ट्रोवर्सी काही नाही आहे. नंतर हे इथर सेटअप झाल्यानंतरचा हा एरा आहे की ऑगस्ट गुस्टाव बायर. आपल्याला माहिती आहे बायर्स ब्लॉक IVRAसाठी देतात. तर या लोकांनी याचा पेशंट होता अँकल अम्प्युटेशनचा. तर हा ट्युबरक्युलोसिसचा पेशंट होता. याला चेस्टमध्ये ट्युबरक्युलोसिस होता. पेशंटने रिफ्यूज केलं, मी GA नाही घेणार, मला खूप काही कॉम्प्लिकेशन झालेले GAचे. त्याच्यामुळे मग यांना झक मारून रिजनलचा काहीतरी विचार करावा लागला. तर या काळात त्याला माहिती होतं की स्पायनल टॅप देतात आणि स्पायनल फ्लुइडमध्ये काहीतरी टेस्टिंग होते. तर कोकेन याच्या आधी पण अस्तित्वात होता. कोकेन टूथएकसाठी देण्यात येत होता आणि टॉपिकल म्हणून ऑप्थॅल्मिक ॲनास्थेशियासाठी कामात होता. तर याने डोकं लावलं की आपण टाकून बघू. तर यांनी स्पायनलमध्ये इंट्राथिकली त्याला दिला आणि पेशंटचा सर्जरी झाली सक्सेसफुली. मग नंतर यांनी मग कोकेन एक्सपांड केला. परंतु मग यांनी PDPHचा पण शोध लावला. कदाचित व्हाईट बोर्ड निडल ठोकत असावे. तर नॉझिया, वॉमिटिंग आणि सिव्हिअर हेडेक. तर हा सिटी ऑफ काईल काहीतरी जर्मनी इथला आहे. गुस्ताव जर्मन नेम आहे. G फॉर जर्मनी, G फॉर गुस्ताव. बायर्स ब्लॉक आपल्याला माहिती आहे. नंतर मग बाकीच्या काही याच्या अचिव्हमेंट्स आहेत. कॅमेरॉन प्राईज इन थेराप्युटिक्स, जर्मन सोसायटीचा प्रेसिडेंट आहे. स्पोर्ट्स मेडिसिन, ईगल शील्ड फॉर जर्मन रिच आणि जर्मन नॅशनल प्राईज फॉर आर्ट अँड सायन्स. तर बायर इज फॉर रिजनल नॉट जस्ट IVRA बट ऑल्सो स्पायनल. नंतर वॉटर्सचा आपल्याला माहिती आहे 2 and 4 सर्किट आहे. तर हे अमेरिकन आहेत आणि हे इथर ऑलरेडी सेटल झाल्यानंतर, बाकीच्या गोष्टी सेटल झाल्यानंतरच्या गोष्टी आहेत. तर मग याचं कॉन्ट्रीब्युशन आहे वॉटर्सचं अबाउट थायोपेंटॉन आणि क्लोज सर्किट. तर इथर झाला. आता IV आले. तर दिस इज अमेरिकन जनरेशन पोस्ट इथर. तर युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन माहिती आहे आपल्याला. याचं फ्लुइड आहे किडनीचं. तर तिथला आहे हा. आणि याने मग क्लोज्ड सर्किट ॲनास्थेशिया आणि IV ॲनास्थेशिया. बार्बिच्युरेटने इंड्यूस करायचं, क्युराने पॅरालिसिस करायचं. ट्यूब तर आपण बघितली आहे आधीच, मॅगिलने बनवून ठेवली होती. ट्यूब एस्टॅब्लिश्ड आहे. तर त्याच्यानंतर मग यांनी एअरवे आणि बाकीचं मग त्यांचे काही कॉन्ट्रोवर्सीज आहेत की हायपर व्हेंटिलेट करायचे तर की जेणेकरून CO2 वॉशआउट व्हायचा, जेणेकरून बेटर रिझल्ट त्यांच्या काळाच्या त्या थेअरी आहेत त्या. तर नंतर सायक्लोप्रोपेन यांनी आणलं. नंतर आपल्याला माहिती की वॉटर्सची निप्पल असते त्या एअरवेला. तर एअरवेसाठी एक निप्पल आहे यांची. कफ्ड ET यांनी चालू केली. गुडेल वॉटर्स. तर हे दोघेही अमेरिकनच आहेत. तर गुडेल आणि वॉटर दोघांनी मिळून मग ET ट्यूब पण बनवली. कफ्ड, क्लोज सर्किट, IV आणि नवीन इंडक्शन एजंट काढला सायक्लोप्रोपेन. आणि मग हे अमेरिकेमध्ये पायोनियर होते की बाबा ॲनास्थेशिया हा एक प्रॉपर प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, म्हणून यांनी प्रोफेशनल ॲनास्थेशियाचे कोर्सेस चालू केले. म्हणून त्या प्रकारचे त्यांचे पेपर्स आहेत. वाय प्रोफेशनल ॲनास्थेटिस्ट आणि इनॅडिक्वसीज ऑफ ॲनास्थेटिक प्रॅक्टिसेस. नंतर हा ASAचा प्रेसिडेंट झाला. त्याच्यामुळे अमेरिकामध्ये थायोपेंटोन याने वापरलं. प्रोफेसर ऑफ ॲनास्थेशिया. ऑफ नोट इंटरेस्टिंग थिंग की अमेरिकेमध्ये थायोपेंटोन वापरत नाही, कारण की थायोपेंटोन याच्याकरता वापरलं जातं टर्मिनल जे काय पनिशमेंट, केमिकल मीन्स ऑफ सुसाईड आणि ती कंपनी समथिंग. तर त्याच्यामुळे थायोपेंटोन अमेरिकेत अवेलेबल नाही आहे सध्या, जेवढं मला माहिती आहे. नंतर मग मॅकिंटोश आहे. सर रॉबर्ट रेनॉल्ड मॅकिंटोश आपल्याला मॅकिंटोश ऑक्सफर्ड इनहेलरमुळे माहिती आहे. तर हे पुन्हा युरोपात आलं. न्यूझीलंड हा याने पहिला
प्रॉपर असा मोठा वेपरायझर बनवला EMO. नंतर इथरचा वेपरायझर आहे हा. नंतर आपल्याला माहिती आहे मॅक ब्लेड. तर हा एअर मार्शल होता, त्याच्यामुळे याचा लाईफ जॅकेटवर वर्क आहे काहीतरी. मग वर्ल्ड वॉरमध्ये वेपरायझर हे फील्डमध्ये घेऊन फिरायचे. EMO वेपरायझर आहे इथरचा. नंतर ऑक्सफोर्डची एंडोट्रकियल ट्यूब आहे ती एल शेप लेफ्ट पॅलेटमध्ये वापरू शकतो ती. इलॅस्टिक बुजी याला कॉन्ट्रीब्यूट केली म्हणतो आहे. स्प्रिंग लोडेड इपिड्युरल निडल. मॅकिंटोश स्पायनल निडल बघितलेलं नाही आहे. स्टिलेट गँग्लियन ब्लॉक, मॉडिफाईड ब्रॅकियल ब्लॉक आणि टँक व्हेंटिलेटर. तर मॅकिंटोश इझिली लक्षात राहण्यासारखं एअर कमांडर होता, त्याच्यामुळे एअरवेचं यांचं प्रोटोकॉल आणि एअरवे मॅनेजमेंटची गोष्टी आहेत. मॅक ब्लेड आहे. मॅकिंटोश हे आहे वेपरायझर आहे. तर ॲनेस्थेशियामध्ये एवढा हात बसला. याचा पहिल्यांदा एअर कमांडर होता, नंतर सर्जन बनला, नंतर ॲनेस्थेटिस्ट बनला मॅकिंटोश.